पर्यावरण दिनाच्या म्हणजेच वसुंधरा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज 5 जून, तर 5 जून हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. तर या निमित्ताने आपण आपली वसुंधरा सुंदर करण्यासाठी वेगवेगळी झाडं लावली पाहिजेत. तर माझ्या आजूबाजूला घराच्या परिसरात मी जी झाडे लावलेली आहेत तर ती झाडे आता मी तुम्हाला दाखवते. तर हे जे चिंचेचं झाड आहे मोठं, तर हे चिंचेचे झाड माझे मिस्टर 8वीत असताना त्यांनी लावलेलं आहे आणि बघा किती मस्त असं बहरदार असं हे झाड झालेलं आहे. त्यानंतर आम्ही जेव्हा इथे राहायला आलो एक 15 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस हे आंब्याचं झाड लावलेलं आहे. तर ह्या आंब्याच्या झाडाला पण आता यंदा भरपूर अशी फळं वगैरे सापडली आम्हाला. तर हे आंब्याचं झाड आहे. तर हे आता थोडं सुकलंय जरा उन्हामुळे, आता परत पावसाळ्यात फुटेल छान. तर हे विलायचीचं झाड आहे. तर हे एका नर्सरीतून मी आणलं होतं. आणि इकडे आहे तर ही 3 जी नारळाची झाडं आहेत, तर ही 3 नारळाची झाडं मी घराच्या वास्तुशांतीच्या वेळेस लावली होती. तर अशा अनेक आठवणी या झाडांच्या बाबतीत आहेत. आणि हे जे लिंबाचं झाड आहे, तर याचे तुळशीमध्ये बिया टाकल्या होत्या लिंबाच्या आणि त्याचं रोप तयार झालं त्याचं. आणि ते रोप थोडंसं मोठं झाल्यानंतर असं जमिनीत लावलं. तर ही दोन्ही झाडं, लिंबाचं झाडं हे आणि ही दोन्ही लिंबाची झाडं ही घरीच तयार केलेली आहेत बियापासून. लिंबू जे आपण बाजारातून आणतो त्या बाजारातल्या लिंबाच्या बियापासून हे झाड तयार केलेलं आहे. आणि इकडं जे आहे हे जे नारळाचं झाड आहे, तर हे माझ्या सुनबाईच्या माहेरातून आलेलं आहे. तर कलशामध्ये आपण जो नारळ ठेवतो, तर तो नारळ त्यांचा छान रुजला होता आणि त्यांच्याकडे जागा नसल्यामुळे त्यांनी मग हे झाड इकडं पाठवलं आणि आम्ही इथं लावलेलं आहे. आणि इथे हा देशी गुलाब, तर हे पहा सुंदर असा देशी गुलाब आहे. तर माझ्या सातारच्या नंदूबाई आहेत, ताई साहेब, तर त्या ताईंनी हे झाड मला दिलं होतं याचं देशी गुलाबाचं. तर खूप सुंदर असा सुगंध आहे या झाडाला. तर अशी वेगवेगळ्या आठवणी आहेत या झाडांच्या सोबत. तर आता इकडे सुपारीचं हे झाड पहा. तर हे सुपारीचं झाड आहे. तर 2008 सालामध्ये आम्ही कर्नाटकमध्ये फिरायला गेलो होतो. तर तिथं येऊलुस असं रोपटं मला सापडलेलं हे याचं सुपारीच्या झाडाचं. तर ते अगदी जपून मी पर्समध्ये आणलं आणि इथे लावलं ते. तर ते झाड असं आलेलं आहे. आणि आता नुकतंच गेल्या महिन्यात हे केळीचं रोपटं लावले. तर ही माझी मैत्रीण शैला, तिने हे मला केळीचं रोपटं दिलेलं आहे. तर ते आता नुकतंच लावलेलं आहे केळीचं रोपटं. आणि इकडचा जो आंबा आहे, तर आमच्या सासवड बाजारात अनेक रोप विक्रेते येतात. तर त्यांच्याकडून हा आंबा घेतलेला आहे. तर हा आंबा. आणि इकडे हे पेरूचं झाड. तर हे जे पेरूचं झाड आहे, तर आमचे एक स्नेही आहेत बाळासाहेब टोमन. तर ते आता नाही आहेत, ते एक्सपायर झालेत. पण त्यांनी हे गुलाबी पेरूचं झाड दिलं होतं. तर त्यानिमित्ताने त्यांची आठवण आमच्या मनात आजही जागृत आहे. तर हे बाळासाहेब टोमनांनी दिलेलं हे झाड आहे. तर त्याला पण छान अशी फळं येतात. तर आता इकडची झाडं पाहू आपण. कालू तर हे मोगऱ्याचं झाड आहे. तर हे मी कलम तयार केलेलं आहे कांडीपासून. तर ते लावलेलं आहे. तो आता बहर त्याचा थोडा कमी झाला आहे. आता पाऊस पडल्यावर परत बहर येईल. आणि हा जो चाफा आहे, तर हा चाफा लॉकडाऊनमध्ये लावलेला आहे. तर पुण्यात आमचे एक दीर असतात. तर त्यांचा मुलगा आशिष, त्यालाही खूप झाडांची आवड आहे. तर त्या आशिषने ह्या झाडाची एक फांदी आणून इकडे लावलेली. तर ते झाड पाहता किती छान बहरलं. तर ह्या झाडाकडे पाहिलं की मला रोज आशिषची आठवण येते.
आणि हे पण नर्सरीतून आणलेलं आहे हे झाड. आणि हे वडाचं झाड आहे. तर हे वडाचं जे झाड आहे तर ते गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या वेळेस माझ्या मुलाचा मित्र तर त्यांनी त्याला दिलेलं आहे. तर ते आमच्या ओंकारने हे झाड आणलेलं आहे वडाचं. तर आता वटपौर्णिमेसाठी आम्हाला त्याचं नक्कीच उपयोग होतो. आणि हे झाड नंतर आम्ही जमिनीत लावणार आहे. आणि हे आहे रामफळ. तर हे जे रामफळाची जी पन्हरी आहे तर ती पण आम्ही अशी नर्सरीतूनच आणून इथे लावली होती. तर त्यालाही खूप छान अशी फळं येतात. आत्ताच त्याचं चैत्र महिन्यात त्याला भरपूर अशी फळं होती. छान फळं आम्ही खाल्ली त्याची सगळ्यांनी. तर हा केशर आंबा आहे. केशर आंबा तर ही रोपटी आम्हाला कारखान्यातून मिळालेली. तर ही इथे लावलं होता. त्याला 1 वर्षाचं झालं हे झाड. आणि इकडे आहे ही छाटणी केलेली आहे. तर हे डाळिंबाचं झाड आहे. तर बारामतीचं जे कृषी प्रदर्शन भरलं होतं तर त्या कृषी प्रदर्शनातून मी हे डाळिंबाचं झाड आणलेलं आहे. आणि त्याच्या शेजारीच पाही ब्रह्मकमळ. तर हे ब्रह्मकमळ माझ्या आत्याची मुलगी अरुणा तर तिच्याकडे आम्ही गेलो होतो. तर त्यांच्या ब्रह्मकमळाला एवढी फुलं होती की ते पाहून आम्ही त्यांना विचारलं की कुठून आणले काय ते. तर त्यांनी आम्हाला त्याची अशी पानं दिलेली. तर त्या पानापासून हे रोप तयार केलं. हे एवढं मोठं झालं. याला गेल्या वर्षी बी भरपूर फुलं आली होती. आणि हे जे लिंबाचं झाड आहे तर हे लिंबाचं झाड आता नुकतंच लावले. 1-2-3 महिने झाले त्याला. तर ते मी माझ्या माहेराहून आणलेलं आहे. माहेरच्या लिंबाचं आहे झाड हे. आणि इकडे आहे बेल. तर बेल आपल्याला नेहमीच पूजेसाठी लागत असतो. आणि बेल हा औषधी आहे. याचे वेगवेगळे उपयोग पण मी तुम्हाला सांगितले. तर हे बेलाचं झाड आम्ही वीरला गेलो होतो. तर वीरची जी नर्सरी आहे त्या वीरच्या नर्सरीतून अगदी छोटंसं 2-3 इंचचं एवढंच रोप मिळालेलं. तर ते लावलेलं आहे. तर हे पण छान आले आता. आणि इकडे शेवगा आहे. तर याला 12माही शेंगा असतात. तर हा शेवगा माझी पुतणी अमृता तिने दिलेला आहे याचं रोप. तर हा शेवगा. आणि इकडे जे झाड आहे हे मोठं तर हे पण खूप वर्षाचं आहे. 15-20 वर्ष झाले त्याला. आपोआपच असं आलेलं आहे जास्त. आणि हे पहा जांभूळ जांभळाचं झाड. तर हे साधारण 5 ते 6 वर्षापूर्वी लावलं होतं. याला पहा किती अशी छान फळं आलेली आहेत. इकडे पहा अशी गुच्छच्या गुच्छ अशा आतून लागलेले आहेत त्याला. इकडे पण वर पहा किती मस्त पिकले जांभळाशी गोड अशी जांभळं आहेत मस्त. तर हे झाड आमचा पुतण्या शुभम त्याने दिलेलं आहे मला. तर ते इथं लावलेलं आहे. आणि यंदाच त्याला पहिल्यांदा अशी जांभळं आलेली आहे. पहिलंच दोन आहे जांभळांचं इथे. तर हे पहा अशा प्रकारे ही सगळी झाडं आजूबाजूला लावलेली आहेत. तर नक्कीच तुमच्याकडे जर जागा असेल ॲव्हेलेबल जागा असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्की झाडं लावा. कारण झाडं नेहमीच आपल्याला आनंद देत असतात. तर ज्या ज्या वेळेस आपण झाड लावतो आणि त्याची अशी फळं आपल्याला खायला मिळतात. मस्त गोड जांभूळ आहे एकदम. तर त्यावेळेस आपला जो आनंद असतो तो अगदी अवर्णनीय असा असतो. त्यामुळे आपल्या काहीतरी हातभार लागावा या पर्यावरणाच्या रक्षणासाठी. तर त्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढी झाडं लावा. आणि ही पृथ्वीला आपल्या जागतिक तापमान वाढ आपण पाहिलं की यंदा कसला भयंकर असा उन्हाळा होता. तर या उन्हाळ्यापासून जर आपलं संरक्षण करायचं असेल सगळ्यांचं तर प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे की आपण वृक्ष लावले पाहिजेत आणि जोपासले पाहिजेत. तर यंदाच्याही पावसाळ्यात मी अजून अनेक झाडं लावणार आहे. तर अशीच तुम्ही आपल्या आपापल्या परीने जे शक्य होईल तशी झाडे लावा, झाडे जगवा. कारण संत तुकारामांनी म्हणलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्याप्रमाणे त्या उक्तीप्रमाणे हे आपले सगळे सोयरे आहेत वृक्ष. तर नक्की झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.